पण जाणून बुजून त्यांना असं उचलायचं आणि टाकून द्यायचं, मला वाटतं ही एकदम वाईट गोष्ट आहे. समाजासमोर ठेवून की असा प्रकार चालू आहे की या योजनेला विरोध करण्यासाठी आलेले आहे. सर्वसामान्य माणूस आज उद्योगपती होत असताना त्याचा अभिमान असायला पाहिजे, त्यासाठी ही योजना केली. कारवाई झालेली आहे. अँटी करप्शन डिपार्टमेंटने त्यांच्यावरती रेड टाकलेली आहे. 2 वेळेस त्यांना प्रमोशन दिलं गेलेलं आहे, जे की नियमबाह्य आहे. सर, आता तुम्ही आंदोलनस्थळी आलेले आहेत, तर आता सर आंदोलकांचं काय चर्चा झालेली आहे सर आपली? काही नाही, या ठिकाणी गेल्या 13 वर्षापासून बौद्ध समाजाची जी स्कीम होती, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी चालू केली. ती चालू केल्यानंतर या ठिकाणी अनेक लोकांच्या पैशाची मंजुरी येणे चालू झाली. पण या ठिकाणी एक अधिकारी आहे, त्या अधिकारी 100% ताई म्हणून काय आहे की जयश्री सोनकवडे या ठिकाणी आहे की बाबा फाईल पाठवताना एखादं पत्र कमी असं, तर त्यांचं कर्तव्य काय आहे की पत्र घ्यायचं, फाईल कंप्लीट करायची, नंतरच पुण्याला पाठवायची. तसं न करता फाईल तसंच पाठवणं असं सर्व आमच्या उपोषणकर्त्याचं आहे. की आज त्या ठिकाणी यांना बोलवून आपण बघा, चर्चा करा. त्यानंतर 17 तारखेला इथं मुख्यमंत्री येणार, मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार आहे. वेळ पडला तर मध्ये एखादा दिवस चान्स मिळाला तर 1 दिवसात जवळपास आले तिथं जाऊन येईल. कारण की शेवटी हा स्कीम चालू केल्यानंतर तुम्ही उद्योगपती बनत असं तर आपल्या लोकांनी सहकार्य करावं, काही कागद कमी असेल तर मागून घ्यावा. पण जाणून बुजून त्यांना असं उचलायचं आणि टाकून द्यायचं, मला वाटतं ही एकदम वाईट गोष्ट आहे. अशा वेळेस त्याच्यासाठी CM साहेबांशी काय बोलायचं की त्या ठिकाणी बोलणं, पटोडिया साहेबांशी बोललो, सेक्रेटरी गायकवाड साहेब साहेबांशी बोललो. आणि त्याच्यानंतर आता लवकरात याचा निर्णय होईल, यांनाही त्रास होणार नाही आणि यांचे कामं सर्व पूर्ण होतील. सर, तसं मॅडमचं धोरण जे आहे ते सर नियमबाह्य आहे सर, तर याच्यावर आपली काय करते? ते पूर्ण मला बघावं लागेल, नियम बाहेर सर्व बघून. आता सर्वांनी सांगितलं ते पाहून त्याच्यावर चर्चा करून ते माननीय मुख्यमंत्री साहेबांसमोर ठेवून की असा प्रकार चालू आहे की या योजनेला विरोध करण्यासाठी आलेले आहे का, योजना कशासाठी आपण चालू केली की सर्वसामान्य माणूस आज उद्योगपती होत असताना त्याचा अभिमान असायला पाहिजे, त्यासाठी ही योजना केलेली आहे. आणि या योजनेसाठी तुम्ही असं म्हणजे अडथळा करत असाल तर 100% तुमच्यावर कारवाई करण्यात. सर, बकुरिया सरांशी तुमची चर्चा झाली तर काय आश्वासन दिलं? बकुरिया सर चिंता करू नका, सर्व फायदे येतील. त्यांना काही राहिलं तर मी त्यांना सांगेल, त्याची कागदपत्र मागून घेईल आणि इच्छा करून मी फाईल आपल्या मंडळाने पाठवणार त्यांनी. इथं तुम्ही उद्योजक जे आंदोलनात बसलेले आहेत, याचं काय कारण आहे, मुख्य कारण? मी प्रथमतः आपणास सांगू इच्छितो की केवळ उद्योजक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत असं नाही, तर समाजातील विविध घटकातून या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे. या ठिकाणी उद्योजक आहेत, तसेच समाजातील विविध क्षेत्रातील लोकसुद्धा पाठिंबा द्यायला, समर्थन द्यायला आलेले आहेत. आणि हा विषय केवळ औद्योगिकवाल्यांचा नसून हा सर्व समाजाचा आहे. संबंधित जी काही अधिकारी आहे त्यांच्यावरती 2014 साली भ्रष्टाचाराची कारवाई झालेली आहे. अँटी करप्शन डिपार्टमेंटने त्यांच्यावरती रेड टाकलेली आहे. त्याच्यामध्ये त्या दोषी आढळल्या आहेत, त्यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आज रोजीसुद्धा त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले नाही. तरीसुद्धा रेड पडल्यानंतर 2 वेळेस त्यांना प्रमोशन दिलं गेलेलं आहे, जे की नियमबाह्य आहे. ज्या व्यक्तीचं भ्रष्टाचाराचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा व्यक्तीला नियमानुसार प्रमोशन दिलं जाऊ शकत नाही. तरीसुद्धा त्यांना प्रमोशन देऊन या महत्त्वाच्या पदावर बसवलेलं आहे. या 8 जिल्ह्यांचा भार या पदावरती आहे. 8 जिल्ह्यांच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या विविध योजना या पदाद्वारे राबवल्या जातात. परंतु ही अधिकारी सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टाच्या पूर्णपणे विरोधात आहे. ही व्यक्ती त्यांच्यासमोर कुठलाही प्रस्ताव आला, मग तो घरकुलचा असेल, मग तो ॲट्रॉसिटी पीडितांचा जो काही निधी येत असतो समाज कल्याणकडून त्याचा असेल, किंवा
वाचनालयाचा असेल, ग्रंथालयाचा असेल किंवा विपश्यना सेंटरचा असेल किंवा औद्योगिकचा असेल, या कुठल्याही प्रस्तावामध्ये कशी त्रुटी काढता येईल, याला कसं नकारात्मक करता येईल, हाच विचार या अधिकाऱ्याचा असतो. त्या प्रकल्पाच्या, त्या प्रस्तावाच्या शासन निर्णयाने ठरवून दिलेल्या अटी शर्तीशी संबंध नसलेल्या मनमानी, मनगडत अशा प्रकारच्या त्रुटी, अशा प्रकारच्या कागदपत्रांची मागणी या अधिकाऱ्याकडून केली जाते. त्याचं कारण केवळ आणि केवळ संबंधितांना ब्लॅकमेल करून काहीतरी मिळवता येईल का आपल्याला, हे असतं. आणि त्याच्यामुळं या अधिकाऱ्याला भ्रष्टाचार करूनही, पकडल्या जाऊनही अनेक वेळा पदोन्नतीची बक्षिसी मिळाली असल्यामुळे भ्रष्टाचार करण्याचं धाडस वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून आमची मूळ मागणी आहे की असे अधिकारी कुठल्याही पदावर असता कामा नये. त्याच्यामुळं यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे आणि बडतर्फ करावे, अशी मूळ मागणी सर्व समाज घटकातून आलेली आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे. आपलं नाव सांगा. मुकुल निकाळजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.